सूत्र 231. भृत्यैः पुत्रैः कलत्रैश्च दौहित्रैश्चापि गोत्रजैः विहस्य धिक्कृतो योगी न याति विकृती मनाक. नोकर, मुलं, पत्नी, नातेवाईक आणि बांधवांनी उपहासानं हसून धिक्कार केला तरीही योगी विकारवश होत नाही. नाथ सांगतात, आसक्तीमुळे विविध विकार आणि अहंकार निर्माण होतो आणि पोसला जातो. त्यांच्या पूर्तीसाठीच सामान्य माणूस नानाविध कर्म करतो आणि कर्मबंधनात अडकत जातो. त्याच्या मानबिंदूला धक्का लागला की तो विकारवश होतो. शारीरिक मानसिक संघर्षाला तोंड देतो. त्यामुळे त्याची मनाची शांती ढळते. जसा तथाकथित पापकर्माच्या मुळाशी त्याचा अहंकार असतो, तसा तथाकथित पुण्यकर्माच्या मागेही त्याचा अहंकारच असतो. त्याची पत्नी, मुलं बाळं, मित्रमंडळी, सगळे सोयरे इतकंच नव्हे तर परिचारकसुद्धा त्याच्या अहंकारजनित विकृतींना कारणीभूत ठरतात. त्याचा अहंकार फारच नाजूक आणि सहजगत्या स्खलन होणारा असतो. इथेच आत्मज्ञानी श्रेष्ठ ठरतो. स्वतःचं आत्मरूप जाणल्यामुळे शारीर अस्तित्व आणि त्यातून निर्माण होणारे विकार आणि अहंकार यांचं अस्तित्व त्याच्या लेखी शून्य असतं. कुटुंब, परिजन, सेवक, सहकारी अशा कोणाच्याही कडून मान सन्मान, मान्यता, स्वीकार यांचीही त्याला अपेक्षा उरत नाही. कोणतीही आसक्ती उरलेली नसल्यानं आसक्ती आणि अहंकार या जोडीच्या अपेक्षापूर्तीचा प्रश्नच उद्भवत नाही. तो सगळ्या गोष्टींचा आणि सर्वांचा सहज स्वीकार करत स्वभावानुसार वर्तन आणि व्यवहार करत जातो. स्वजनांनी तसंच परिजनांनी केलेला दिलेला मान सन्मान, तसंच त्यांनी केलेला धिक्कारही त्याच्या मनाची शांती ढळू देत नाही, इतका तो साक्षी आणि स्थितप्रज्ञ असतो. आत्मरूपात विलय पावल्यानंच तो ह्या परमस्थितीला प्राप्त होतो, असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत. कोणत्याच बाह्य व्यक्ती, वस्तू, परिस्थितीवर आत्मज्ञानी माणसाची मानसिक शांती अवलंबून नसते.